नमस्कार मित्रांनो, मी सुमित हुलके स्वागत करतो तुमचं माझ्या चॅनलवर. तर बघा मित्रांनो, जे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा आहे महाटेट, तर त्याच्याबद्दल जे बेसिक इन्फॉर्मेशन आहे, तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. ज्याच्यामध्ये पात्रता काय राहणार आहे परीक्षा द्यायसाठी आणि जे टी-ई-टी एक्झाम आहे ते त्याची वयोमर्यादा काय राहणार आहे, महत्त्वाचे निकष काय राहणार आहे आणि पात्रता गुण म्हणजे किती मार्कवर कट ऑफ लागत असतो आणि किती मार्काचा पेपर होत असते, किती मार्क आपल्याला घ्यायचे असते, ते जे बेसिक इन्फॉर्मेशन आहे, जे टी-ई-टी एक्झाम आहे, तर त्याच्याबद्दल पूर्ण ए टू झेड माहिती आपण घेणार आहोत. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर जे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा आहे म्हणजे टी-ई-टी साठी जे आवश्यक पात्रता निकष खालीलप्रमाणे राहणार आहे. सगळ्यात पहिला आपण बघू शकतो की शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता, ज्याच्यामध्ये परीक्षेचे 2 पेपर असतात, ज्यांच्यासाठी पात्रता निकष वेगवेगळे आहेत मित्रांनो. तर बघा 2 पेपर होत असतात, ज्याच्यामध्ये पेपर 1 हा इयत्ता 1ली ते 5वी म्हणजे प्राथमिक स्तरासाठी राहणार आहे. जे 1ली ते 5वी वर्गासाठी शिक्षक म्हणून लागू इच्छितात, त्यांच्यासाठी राहणार आहे. त्यांच्यासाठी जे पात्रता आहे ते किमान 50% गुणासह 12वी म्हणजे उच्च माध्यमिक उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आणि त्याच्यासोबतच जे 2 वर्षाचा प्राथमिक शिक्षणशास्त्र पदविका अभ्यासक्रम म्हणजेच डी-ई-एल, डी-एड, डी-टी-ई-डी हा जो कोर्स आहे पूर्ण केलेला असावा मित्रांनो. जे बघा प्राथमिक स्तरावर जे 1ला वर्ग ते 5वी वर्गापर्यंत शिक्षक लागू इच्छितात, त्यांच्यासाठी या 2 बाबी लागणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आपण बघू शकतो किंवा 50% गुणासह 12वी उत्तीर्ण आणि 4 वर्षाचा बी-ई-एल, पी-डी पदवी म्हणजे बी-एड जो नवीन सुरू झालेला आहे इंटिग्रेटेड कोर्स, तो पण तुम्ही पूर्ण करून असाल तर तुम्ही पात्र राहणार आहे मित्रांनो. तर बघा पेपर 1 आपण बघितलेला आहे. आता आपल्याला पेपर 2 बद्दल बघायचं आहे मित्रांनो. पेपर 2 हा इयत्ता 6वी ते 8वी साठी असतो म्हणजे उच्च प्राथमिक स्तरासाठी. त्याच्यासाठी जे पात्रता आहे कोणत्याही शाखेतील पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर जे 1 वर्षाची किंवा 2 वर्षात जे शिक्षणशास्त्र पदवी आहे म्हणजेच बी-एड किंवा डी-एड पूर्ण केलेला असावा. तर हे पात्रता आपल्याला निकष लागणार आहे पेपर 2 साठी. तेव्हाच आपण पेपर देऊ शकतो मित्रांनो, जेव्हा आपण या 2 बाबी पूर्ण करत असतील तेव्हा. किंवा ज्या उमेदवारांनी 50% गुणासह 12वी आणि 4 वर्षाची बी-ए, बी-एससी, बी-एड किंवा बी-एड केली आहे, ते देखील पात्र आहेत, जे इंटिग्रेटेड कोर्सनुसार. तर बघा, हे जे आहे पात्रता निकष आपल्याला लागणार आहेत. त्याच्यानंतर आपण बघू शकतो, जे उमेदवार डी-एड किंवा बी-एडच्या अंतिम वर्षात शिकत आहेत, ते देखील या परीक्षेसाठी अर्ज करू इच्छितात. तर बघा मित्रांनो, जे फायनल इयरला म्हणजे अंतिम वर्षामध्ये शिकत असतील, तर त्यांनी अपिअरिंग म्हणून ही जी परीक्षा आहे टी-ई-टी ते देऊ शकतात. ज्याच्यामध्ये डी-एडचे विद्यार्थी आले, बी-एडचे विद्यार्थी आले. त्यांचे जर सेकंड इयर सुरू असतील, तर त्यांनी पण अर्ज भरू शकता, अपिअरिंग असलेले विद्यार्थी. तर बघा मित्रांनो, आता याच्यासाठी वयोमर्यादा काय लागणार आहे? किमान वय आपलं 18 वर्ष असणे आवश्यक आहे. कमीत कमी 18 वर्ष आवश्यक आहे आणि कमाल वयोमर्यादा आहे टी-ई-टी परीक्षेसाठी कोणतीही उच्च वयोमर्यादा नाही आहे. म्हणजे कमीत कमी आपल्याला 18 वर्ष पूर्ण पाहिजे आणि आपण किती पण एक्झाम देऊ शकतो कोणत्याही वयापर्यंत, अशी वयोमर्यादा राहणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर जे महत्त्वाचे निकष आहे ते आपण बघू शकतो. सर्वप्रथम जे राष्ट्रीयत्व आहे ते उमेदवार भारतीय नागरिक असावा आणि नंतर बघू शकतो उमेदवाराकडे जे डोमिसाईल आहे, महाराष्ट्राचा रहिवासी दाखला डोमिसाईल सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो जे भाषा आहे, उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान म्हणजे वाचणे, लिहिणे, बोलणे असणे अनिवार्य आहे मित्रांनो. बघा महाराष्ट्रामधली ही एक्झाम आहे टी-ई-टी शिक्षक पात्रता परीक्षा.
तर आपल्याला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आपण बघू शकतो प्रयत्नांची मर्यादा. हे आपण बघितलेलंच आहे, की परीक्षेला बसण्यासाठी प्रयत्नाची कोणतीही मर्यादा नाही आहे. तुम्ही किती वेळा परीक्षा देऊ शकता. फक्त कमीत कमी 18 वर्ष पूर्ण असायला हवे मित्रांनो. तर बघा त्याच्यानंतर आपण बघू शकतो पात्रता गुण म्हणजे क्वालिफाइंग मार्क्स. जे परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी खालीलप्रमाणे गुण मिळवणे आवश्यक आहे. जो खुला प्रवर्ग असतील जनरल कॅटेगरी त्यांना 60% गुण घेणे अनिवार्य आहे. म्हणजेच 150 गुणापैकी 90 गुण. 150 मार्काचा पेपर होत असतो मित्रांनो आणि याच्यात निगेटिव्ह मार्किंग नसते. तर जे जनरल खुला प्रवर्ग आहे त्यांना 60% म्हणजे 150 गुण. 150 गुणापैकी 90 गुण घेणे अनिवार्य आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो जे राखीव प्रवर्ग आहे त्याच्यामध्ये एस-सी, एस-टी, ओ-बी-सी, व्ही-जे-एन-टी, एस-बी-सी, ई-डब्ल्यू-एस आणि दिव्यांग उमेदवार आले, तर त्यांना 55% गुण म्हणजे 150 गुणापैकी 82.5 किंवा 83 गुण घेणे अनिवार्य आहे. तर आताच नुकतीच 23 नोव्हेंबरला पेपर झालेला आहे आणि महाराष्ट्र शासनाचा जी-आर आहे की या वर्षीपासून आता वर्षातून 2 वेळा एक्झाम होणार आहे टी-ई-टी. तर आता जे आगामी परीक्षा आहे ते जून-जुलैमध्ये प्रस्तावित आहे मित्रांनो. तर आपल्याला तयारी सुरू ठेवायची आहे. तर बघा जे राखीव प्रवर्ग आहे त्यांना 55% म्हणजे 82-83 गुण घेणे अनिवार्य आहे. तर बघा मित्रांनो अशी ही अपडेट होती, माहिती होती. आपण पूर्ण बेसिक माहिती बघितलेली आहे. जे पात्रता काय लागणार आहे, वयोमर्यादा काय लागणार आहे, महत्त्वाचे निकष आणि पात्रता गुण हे सर्व ए टू झेड माहिती आपण बघितलेली आहे. आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. त्याच्यासोबतच Facebook, Instagram पेजवरून बघत असाल तर नक्की फॉलो करून ठेवायचं आहे. धन्यवाद.